विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 4 अभ्यासणार आहोत. काय दिले चॅप्टर नंबर 4 मध्ये? ॲटिट्यूड्स अँड मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल. फोर्थ चॅप्टर, ॲटिट्यूड्स and medians of a triangle. Okay. Now, in the previous standard, we learned bisector of angle and the perpendicular bisector of sides, and after they complete the activity. Which type of activity is noted here? Draw a line, take a point outside the line, draw a perpendicular from the point to the line with the help of a set square. ही जी activity आपल्याला दिलेली आहे, पहिले ही activity आपण समजून घेऊ. पण ही activity समजून घेत असताना आपल्याला मागील वर्षी दोन डेफिनेशन्स दिलेल्या होत्या. एक होती द बायसेक्टर ऑफ एंगल्स आणि दुसरी डेफिनेशन होती द परपेंडिकुलर बायसेक्टर्स ऑफ साइड्स. ह्या दोन्ही डेफिनेशन्स आधी आपण समजावून घेऊ. हे समजावून घेतल्यानंतर मग ऍक्टिव्हिटीला सुरुवात करू. द बायसेक्टर ऑफ एंगल. आता बायसेक्टर ऑफ एंगल जर आपल्याला अभ्यासायचं आहे तर त्याचं कन्स्ट्रक्शन पहिले समजून घेऊया. या ठिकाणी हा एंगल, ओके, आणि या एंगलला आपण आपल्या माहितीसाठी नाव देऊया ए बी सी. ओनली वॉच हियर, ओके. आता एंगलचा बायसेक्टर ऑफ एंगल कसा करतो? बायसेक्टर ऑफ एंगल ड्रॉ आपण. बायसेक्टर म्हणजे काय? बायसेक्टर म्हणजे असा रे की ज्या रेमुळे त्या अँगलचे दोन इक्वल पार्ट मध्ये डिव्हायडेशन होते, आणि तो रे कुठून निघतो? व्हर्टेक्स मधून. कोण्या पद्धतीने ड्रॉ करायचं? हा डिवायडर आहे का, कंपास ज्याला आपण म्हणतो. डिवायडर हा आहे, याला आपण डिवायडर म्हणू. हा कंपास आहे. या कंपास मध्ये जवळपास 1 ते 1.5 सेंटीमीटरचं डिस्टन्स घ्यायचं, ठीक आहे. आणि 1 ते 1.5 सेंटीमीटर अंदाजे डिस्टन्स घेऊन या व्हर्टेक्सवर आपण याचा आयरन पॉइंट ठेवायचा आहे आणि इथे दोन आर्क करायचे. हे जे दोन आर्क आहेत हे ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते त्या पॉइंट मधून इंटिरियर मध्ये पुन्हा दोन आर्क करायचे. हे दोन आर्क जिथे एकमेकांना इंटरसेक्ट करेल तो पॉइंट आणि हा व्हर्टेक्स यामधून जाणारा रे म्हणजे त्या एंगलचा बायसेक्टर. हा झाला बायसेक्टर. या बायसेक्टरमुळे या एंगलचे हे दोन इक्वल पार्ट तयार होतात. हा एक पार्ट आणि हा दुसरा पार्ट, ठीक आहे. मग कसे डेफिनेशन करा? अ रे विच डिवाइड द गिव्हन एंगल इनटू टू इक्वल पार्ट्स, दे इट इज कॉल्ड एज बायसेक्टर ऑफ गिव्हन एंगल. क्लियर? हे झाला एंगलचा बायसेक्टर. त्यानंतर होता परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ साइड. or symmetry. Okay,
मग सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचा आहे. आपण काय करत होतो, एक सेगमेंट आपल्याला दिलेला असायचा. साइड म्हटलं तर साइड सुद्धा एक सेगमेंटच असते. ठीक आहे, या सेगमेंटला आपण नाव देऊया सेगमेंट ए. याचा परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट करणारा आणि बायसेक्टर म्हणजे दोन इक्वल पार्ट करणारा. ठीक आहे, 90 डिग्री मध्ये 2 इक्वल पार्ट करणारा रे किंवा लाईन कसा ड्रॉ करायचा. या सेगमेंटच्या अर्ध्यापेक्षा जास्त, मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं आणि तेवढ्या डिस्टन्सचा वर आणि खाली एक आर्क काढायचा. सेम रेडियसचा वर आणि खाली पुन्हा एक आर्क काढायचा. ओके, आणि हे दोन आर्क जिथे कुठे इंटरसेक्ट करेल या दोन पॉइंट मधून जाणारी लाईन काढली तर ही लाईन म्हणजे या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. क्लिअर, लक्षात आलं. बायसेक्टर ऑफ अँगल आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड हे आपल्याला मागील वर्गामध्ये आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण एक ऍक्टिव्हिटी पाहणार आहोत. ती ऍक्टिव्हिटी जी काही असेल ती तुम्हाला तुमच्या रजिस्टरमध्ये नोंदवायची आहे. ओके, वाचा ती ऍक्टिव्हिटी. ड्रॉ अ लाईन, एक लाईन ड्रॉ करायची आहे. हे आपण लाईन ड्रॉ केली. पुढे काय म्हटलंय, टेक ए पॉइंट आउटसाइड द लाईन. लाईनच्या आउटसाइडला एक पॉइंट घ्या. या ठिकाणी मी एक पॉइंट घेतो. समजा या लाईनला मी नाव दिलं ए आणि या आउटसाइडला एक पॉइंट घेतो आहे पी. पी इज द पॉइंट आउटसाइड टू द लाईन. पुढे काय म्हटलंय, ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट टू द लाईन विथ द हेल्प ऑफ ए सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअरच्या मदतीने पॉइंट पी मधून लाईन एल वर परपेंडिक्युलर करायचं आहे. आता सेट स्क्वेअर जर विचारात घेतला तर या ठिकाणी आपल्याजवळ सेट स्क्वेअर मध्ये हे दोन सेट स्क्वेअर आहे आपल्याजवळ. ठीक आहे, याचा आपल्याला वापर करायचा आहे. आता वापर करत असताना पी मधून लाईन एल वर परपेंडिक्युलर करायचं आहे. म्हणून पहिले लाईन एल वर आपण काय करूया, एक स्केल ठेवली लाईन एल वर स्केल. ठीक आहे, आता हा सेट स्क्वेअर जो आहे याचा बेस म्हणजे हा छोटा पार्ट परपेंडिक्युलर आहे. याचा हा छोटा पार्ट आहे, हा मोठा पार्ट आहे. ठीक आहे, परपेंडिक्युलर कॉर्नरचा. परपेंडिक्युलर कॉर्नरचा छोटा आणि मोठा पार्ट जो आहे त्याचा जो छोटा पार्ट आहे त्याला आपण बेस म्हणून बेस स्केलवर ठेवला आणि तो बेस पॉइंट पी पर्यंत सरकवला. पी पर्यंत सरकवत आल्यानंतर स्केल काढून घेतली आणि इथून आपण हा सेगमेंट काढला. ठीक आहे, तर हा झाला ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट टू द लाईन विथ द हेल्प ऑफ ए सेट स्क्वेअर. या पॉइंटवरून हा काढलेला परपेंडिक्युलर, समजा याला मी नाव देतो आहे क्यू. ठीक आहे, काय लिहा मग पहिले आपण काय काढले ते लाईन या आणि हा आहे सेगमेंट पी क्यू. सेक पी क्यू परपेंडिक्युलर टू लाईन. ही झाली ऍक्टिव्हिटी. त्यानंतर आता बघूया आपण ऍटिट्यूड. आता आपल्या मेन अभ्यासक्रमाकडे आपण चाललो आहे. ऍटिट्यूड. सो व्हॉट इज मीन बाय ऍटिट्यूड? काय डेफिनेशन आहे ऍटिट्यूडची? एक समजा आपण ट्रायंगल घेतला, ठीक आहे, आणि या ट्रायंगलला 3 वर्टेक्स आहे. एक हा आहे, दुसरा हा वर्टेक्स आहे आणि तिसरा हा वर्टेक्स आहे. बरोबर. प्रत्येक वर्टेक्सच्या अपोजिट साइडला त्या ट्रायंगलची साइड आहे. जसं आता हा ए बी सी आपण नाव,
याला व्हर्टेक्सला नाव दिलं. पहिले तुम्हाला ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन समजून घ्यायचं आहे. ए बी आणि सी आर द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल ABC. आता हा जो पॉइंट ए आहे ज्याला आपण व्हर्टेक्स म्हटलं आहे, याच्या अपोजिट साईडला ही साईड आहे. या साईडला कोणतं नाव आहे, कोणत्या पॉइंटने साईड आपण डिनोट करत आहोत. कुठून कुठेपर्यंत साईड आहे, ती बी पासून सी पर्यंत आहे, म्हणून याला नाव देऊ आपण साईड BC. ही साईड ए पासून सी पर्यंत आहे, म्हणून याला आपण म्हणू साईड AC. आणि ही साईड ए पासून बी पर्यंत आहे, म्हणून हिला आपण म्हणू साईड AB. क्लियर. आता पॉइंट ए, या पॉइंट ए म्हणजे व्हर्टेक्स ए म्हणू. हा व्हर्टेक्स ए आहे, हा आहे व्हर्टेक्स बी आणि हा आहे व्हर्टेक्स सी. व्हर्टेक्स ए ची अपोजिट साईड कोणती आहे, साईड BC. बी ची अपोजिट साईड AC आणि सी ची अपोजिट साईड AB. काय करायचं, व्हर्टेक्स मधून अपोजिट साईडवर काढलेला परपेंडिक्युलर म्हणजे त्या ट्रायंगलची एटीट्यूड. ठीक आहे. आता हा परपेंडिक्युलर कसा काढायचा, पॉइंट ए या ठिकाणी आहे आणि साईड ही आहे. आता पॉइंट ए आणि साईड याचा जर विचार केला तर पॉइंट ए कुठे आहे, साईडच्या बाहेर आहे. म्हणून आपल्याला ऍक्टिव्हिटी मध्ये पहिली जी ऍक्टिव्हिटी आपण केली, काय केलं होतं, त्याच्यामध्ये एक लाईन आपण ड्रॉ केली होती, ज्याला नाव दिलं होतं एल. लाईनच्या बाहेर पॉइंट बी घेतला आणि बी मधून लाईन ए वर परपेंडिक्युलर काढला सेट स्क्वेअरच्या मदतीने. त्याचप्रमाणे इथे करायचं आहे. लाईन एलच्या जागी काय आहे, साईड BC आणि पॉइंट बी च्या जागी काय आहे, पॉइंट E. तसे स्केल ठेवायची, सेट स्क्वेअर घ्यायचा, ए पर्यंत सरकवत आणायचा, परपेंडिक्युलर करायचं. झालं. क्लिअर. पहिले आपण याची डेफिनेशन लिहून घेऊ, त्याच्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शन करू. The perpendicular segment drawn from a vertex of a triangle on the side, उनकी साइड opposite to it is called an attitude of the triangle. Clear? तो एक ट्रायंगल आपण इथे घेऊ. समजा या ट्रायंगलला मी नाव देतो ABC. ठीक आहे. आता आपल्याला याची ॲटिट्यूड काढायची. ठीक आहे. पहिले पॉइंट ए मधून व्हर्टेक्स ए काय म्हटलंय, परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन. ड्रॉन म्हणजे काढणे. कुठून काढणे, फ्रॉम पासून. कशापासून, ए व्हर्टेक्स. व्हर्टेक्स पासून हा व्हर्टेक्स आहे. कुठे काढायचा आहे, साइड अपोजिट टू इट, इथून अपोजिट साइडवर. मग काय सांगितलं होतं मी, हा जो आपला सेट स्क्वेअर आहे, हा कॉर्नर राईट एंगल आहे, याचा छोटा जो भाग आहे याला बेस समजायचं आणि याला हाईट घ्यायचं. ठीक आहे. बेस ठेवायचा स्केलवर. स्केल ठेवली मी साइडवर, स्क्वेअरवर ठेवला बेस आणि याला पॉइंट ए पर्यंत सरकवला.
परपेंडिक्युलर काढू. ही झाली ऍटिट्यूड ए मधून. अशीच दुसरी ऍटिट्यूड काढायची आहे बी मधून. मग पॉइंट बी ऑपोजिट साइड एसी म्हणजे स्केल कुठे ठेवा तुम्ही एसी वर. एसी वर स्केल ठेवली, बेस आपण याच्यावर ठेवला आणि हा बेस पॉइंट बी पर्यंत सरकवत आहे. हा दुसरा परपेंडिक्युलर आपण काढला. त्यानंतर सी मधून सी ची अपोजिट साइड ए बी. मग स्केल ठेवली मी ए बी वर. त्यानंतर सेट स्क्वेअरचा बेस ठेवला आणि सी पर्यंत त्याला सरकवत आणलं. हा तिसरा परपेंडिक्युलर आपण काढला. ओके. समजा याला नाव देऊ आपण. हा पॉइंट पी, हा पॉइंट क्यू आणि हा पॉइंट आर. हे तिन्ही परपेंडिक्युलर आहे अपोजिट साइडवर, म्हणून हे तीन ऍटिट्यूड आहे. आणि ह्या तिन्ही ऍटिट्यूड एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात आणि या पॉइंटला म्हणतात आर्थो सेंटर आणि त्याला शो करतात पॉइंट ओ. Clear? So now here from the figure कोणत्या ऍटिट्यूड झाल्या? सेम एपी, बीक्यू आणि सीआर. इन ट्रायंगल एबीसी से AP परपेंडिकुलर टू कोणत्या साइडवर परपेंडिकुलर आहे? BC. से BQ परपेंडिकुलर कोणत्या साइडवर आहे? साइड AC. त्यानंतर से CR परपेंडिकुलर साइड A. तिन्ही साइडवर परपेंडिकुलर आहे. सो सेक AB सेक BQ and सेक CR. CR are the attitudes of the triangle ABC. ठीक आहे. आता ह्या तिन्ही ऍटिट्यूड एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. याचा अर्थ ऍटिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. कॉन्करंट म्हणजे एका पॉइंट मध्ये येणे. ठीक आहे. सेकंड समोरचा पार्ट आपण लिहिणार. All these three attitudes of a triangle are concurrent. The point of
called arthocenter. दूसरी definition arthocenter को therefore point O कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहे O मध्ये point O is the arthocenter of triangle ABC. ठीक है O तर दाखवलाच आहे arthocenter of a triangle is always denoted by point O. O या नावाने त्याला दर्शविण्यात येते. ओके तर हे झाली ॲटिट्यूडची डेफिनेशन. त्यानंतर आपण ॲक्टिव्हिटी अभ्यासणार आहोत. तीन ॲक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे. पहली एक्टिविटी है ड्रॉ राइट एंगल ट्रायंगल एंड ड्रॉ ऑल इट्स एटीट्यूड्स राइट द पॉइंट ऑफ कॉन्फरन्स. ठीक है एक राइट एंगल ट्रायंगल आपल्याला ड्रॉ करायचं आहे. एक्टिविटी 1. ठीक आहे काय म्हटलं एक राइट एंगल ट्रायंगल. समजा आता इथे मी सेगमेंट काढला आणि याच्यावरती एक राइट एंगलसाठी मी या ठिकाणी याला इथेपर्यंत आणलं तर तो मी याला जॉईन केलं. राइट एंगल ट्रायंगल समजा याला आपण नाव देऊया डी ई आणि या. ठीक आहे आता याच्या ॲटिट्यूड आपल्याला काढायचे. हा एक वर्टेक्स आहे हा दुसरा वर्टेक्स आहे आणि हा तिसरा वर्टेक्स आहे. ठीक आहे तर ॲटिट्यूड काढताना काय सांगितलं होतं पहिले हा बेस घेऊ ही एक साईड ही दुसरी आणि ही तिसरी. तर बेसवर पहिले आपण स्केल ठेवायची. स्केल ठेवल्यानंतर हा सेट स्क्वेअर घ्यायचा. सेट स्क्वेअरचा बेस स्क्वेअरवर ठेवायचा आणि त्याला सरकवत आणायचं. सरकवत आणल्यानंतर या ठिकाणी आपण हा परपेंडिक्युलर काढतो. ठीक आहे ऑलरेडी हा परपेंडिक्युलर काढलेला आहे म्हणजे आपल्याला इथे पहिली ॲटिट्यूड इथे मिळाली. दिस इज द फर्स्ट ॲटिट्यूड. क्लिअर आणि ते कोणत्या पॉईंट मधून निघाली डी मधून निघाली. ओके त्यानंतर डी आता ई ची अपोजिट साइड ई म्हणून आपण या ठिकाणी स्केल घेऊ. स्केल ठेवली त्यानंतर सेट स्क्वेअर आपण सरकवताना आणि तो ई पॉइंट पर्यंत सरकवताना हा सरकवताना ती परपेंडिक्युलर काढायची. ओके ही पहिली ॲटिट्यूड होती ती काढली आपण. दुसरी ॲटिट्यूड फर्स्ट ही झाली आपली सेकंड. हा पॉइंट ई या दिशेने आपण काढली. क्लिअर
आता तिसरी ॲटिट्यूड पॉईंट एफ, एफचं अपोजिट डीएफ, डीएफ वर आपण या ठिकाणी बेस ठेवला, स्केल ठेवली आणि पॉईंट एफ पर्यंत आपण सरकवत केलं इथे पर्यंत. ठीक आहे, आणि हे परपेंडिक्युलर काढलं. तर ही आहे आपली तिसरी ॲटिट्यूड. ओके, हा पॉइंट या पॉइंट करून साइडकडे, पॉइंट करून साइडकडे. ठीक आहे, तर ही एक ॲटिट्यूड, ही दुसरी ॲटिट्यूड, ही तिसरी ॲटिट्यूड. हे तिन्ही ॲटिट्यूड कुठे एकत्रित येऊन राहिले? या पॉइंटवर. म्हणजे या ठिकाणी हा जो पॉइंट आहे हा आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स. याचा अर्थ असा की राईट अँगल ट्रायंगलमध्ये राईट अँगल करणारा जो व्हर्टेक्स आहे तो व्हर्टेक्स असतो पॉइंट ऑफ कॉन्करन्स. ठीक आहे, सो काय म्हटलं त्यांनी? ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल अँड ड्रॉ ऑल इट्स ॲटिट्यूड राईट द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. हा आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स. इथे लिहायचं. पहिले आपल्याला याला राईट अँगल ट्रायंगल लक्षात आहे म्हणून पहिले आपण ट्रायंगल म्हणून लक्षू. इन ट्रायंगल DEF एक एंगल 90 है, एंगल E इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक है, आणि तिन्ही ॲटिट्यूड कुठे इंटरसेक्ट होतात? E मध्ये. सो पॉइंट E इज द पॉइंट ऑफ concurrence of attitude of triangle DEF. ठीक है, point E is the point of concurrence of attitudes of triangle DEF. याचा अर्थ that is काय? वर्टेक्स ऑफ राइट एंगल. द ऑर्थोसेंटर ऑफ ए राइट एंगल ट्रायंगल is the vertex of the triangle. आपण पाहिलं की पॉइंट E हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे आणि जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स असतो त्याला आपण काय म्हणतो? आर्थोसेंटर म्हणतो. मग कोणता आर्थोसेंटर? झाला E, परंतु E काय आहे? वर्टेक्स ऑफ राईट एंगल. क्लिअर? इथे तुमची ही ऍक्टिव्हिटी पूर्ण होते. त्यानंतर बघू आपण ऍक्टिव्हिटी नंबर 2. क्या म्हटले? ड्रॉ एन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल अँड ऑल इट्स ॲटिट्यूड्स. एक ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आपल्याला काढायचं आहे. बेस सेगमेंट घेतला. ठीक आहे, एक ऑब्ट्यूज अँगल घेऊया आपण. ऑब्ट्यूज अँगल घेतला. ठीक आहे, आणि याला आपण जॉईन करतो. आपण नाव देऊया. हा समजा पॉइंट असेल P, हा पॉइंट घेऊ आपण Q आणि हा पॉइंट घेऊ आपण R. क्लिअर? आता हा जो अँगल आहे याचं मेजर 90 पेक्षा जास्त आहे. याचं मेजर किती आहे? 90 पेक्षा जास्त. आणि जर का आपण यांना काउंट करतो म्हटलं तर ते आपल्याला मिळते की या अँगलचं मेजर आहे ते किती आहे? That is 120, near about 120.
20 डिग्री हा झाला ऑप्टिस अँगल. आता ऑप्टिस अँगल ट्रायंगल आपण काढला. आता आपल्याला प्रत्येकाचे काय घ्यायचे आहे, ॲटिट्यूड घ्यायचे आहे. पहिले पॉईंट पी, पॉईंट पी ची अपोजिट साईड आहे क्यू, ठीक आहे. आणि या क्यू कडून जर त्याला आपण सरकवत आणलं तर आपल्याला इकडे यावं लागेल, म्हणजे आपल्याला ही स्केल आपली इकडे सरकवावी लागेल. ओके, आणि इथून आपण पी पर्यंत सरकवू. एडिशनल सेगमेंट आपण काढला, हे आपले ॲटिट्यूड होते. ॲटिट्यूड झाली पी मधून. आता क्यू मधून घ्या. क्यू ची अपोजिट साईड ही आहे. या अपोजिट साईडवर आपण स्केल घेऊ आणि क्यू पर्यंत आपण याला सरकवू. आपण क्यू एक ॲटिट्यूड काढली. ओके, त्यानंतर कोणता राहिला, पी मधून झाली, क्यू मधून झाली, आर मधून. आर ची अपोजिट साईड ही आहे आणि म्हणून आपण आर वर स्केल ठेवली. आर वर स्केल ठेवल्यानंतर आपण हा आपला सेट स्क्वेअर पॉईंट पर्यंत सरकवतो. ॲडिशनल साईड आपल्याला घ्यावं लागणार आहे. हा परपेंडिक्युलर, ठीक आहे. आता थोडा जर विचार केला तर हा परपेंडिक्युलर रेषेपर्यंत हे इथे आहे, हे बाहेर आहे. परंतु यांना जर एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय करावं लागेल, ज्या डायरेक्शनला ते ॲटिट्यूड आलेली आहे त्या डायरेक्शननी आपल्याला याला पुढे वाढवावं लागेल. समजा आता मी ही ॲटिट्यूड वाढवतो आहे, या ॲटिट्यूडला मी वाढवलं त्याच डायरेक्शनने. ठीक आहे, आणि ती ॲटिट्यूड मी याच डायरेक्शनने इकडे वाढवत आहे. त्या तिन्ही ॲटिट्यूड या पॉइंटवर येऊन इंटरसेक्ट होतात. याचा अर्थ असा की हा आर्क सेंटर कुठे आहे, ट्रायंगलच्या बाहेर, आणि बाहेर म्हणजे कुठे आहे, एक्सटेरियर मध्ये आहे. ठीक आहे, आपला ट्रायंगल होता हा ट्रायंगल होता. ओके, हा ट्रायंगल काय ॲटिट्यूड कुठे इंटरसेक्ट होतात, एक्सटेरियर मध्ये. मग याच्यावरून आपल्याला काय बोध होईल, हा राईट अँगल ट्रायंगल होता, हा होता ऑप्टिस अँगल ट्रायंगल. इथे लिहू आपण ट्रायंगल. काम झालं याला from the figure triangle PQR. मग आपण असे लिहू शकतो, in triangle PQR angle Q is 120 degree. So triangle PQR is an
ऑब्ट्यूज एंगल ट्रायंगल. एक अँगल हा अबोव 90 आहे, ऑब्ट्यूज अँगल आहे म्हणून तो झाला ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. त्यानंतर त्याचे ॲटिट्यूड्स आपण काढले. समजा याला आपण नाव देऊया इथे पॉईंट ए, हे पॉईंट बी आणि हे पॉईंट सी. इथे सेगमेंट पी ए नाही म्हणता येईल, काय म्हणावं लागेल रे पी ए. ओके. सेकंड पॉईंट रे पी ए, रे बी क्यू, कारण हा रिटर्न इथे आपण वाढवलं किंवा सगळं लाईन म्हटलं तरी चालते. रे बी क्यू और पी ए, जर इथे आपण लाईन घेतलं तरी हरकत नाही, लाईन पी ए ॲटिट्यूड घ्यायची आपल्याला. रे पी ए, रे द्या लाईन आपण, रे बी क्यू and ray RC containing काय कंटेन करतात एटीट्यूड, containing the attitude of a triangle. कोणता ट्रायंगल? ऑफ ए ट्रायंगल PQR. PQR चे ॲटिट्यूडला ते कंटेन करतात, म्हणजे हे एवढे ॲटिट्यूड आहे परंतु हा रे याच्यामधून पुढे जातो आहे, या सेगमेंट्सला कंटेन करून म्हणजे आपल्या स्वतःमध्ये सामावून तो पुढे जातो. ठीक आहे. तसंच ही ॲटिट्यूड QB एवढीच आहे, पण हा रे या ॲटिट्यूडला स्वतःमध्ये सामावून घेतो आणि तो पुढे जातो. तसंच इथे म्हणून त्या ठिकाणी लिहिलेलं आहे कंटिन्यूइंग द ॲटिट्यूड्स ऑफ ट्रायंगल PQR. तीन ॲटिट्यूड आपण काढल्या. तिसरा पॉईंट म्हटलं की ड्रॉ लाईन कंटिन्यूइंग द ॲटिट्यूड ऑफ द लाईन्स आर कॉन्स्टंट. त्या लाईन आपण काढलेल्या आहेत, ज्याला जर आपण इकडे वर वाढवण्याचा प्रयत्न केला तर आपण याला वाढवू शकतो आणि रेच्या जागी लाईन आपण शब्द समजू शकतो. त्याला जर आपण इकडे पुढे वाढवलं लाईन होऊ शकते, त्याला वाढवलं तरी लाईन होऊ शकते. ओके. तर रेच्या जागी तुम्ही आता लाईन करू शकता. लाईन पी ए, लाईन QB आणि लाईन RC containing the attitude of a triangle PQR. आणि इंटरसेक्ट कुठे होत आहे? या पॉईंटमध्ये, आणि या पॉईंटला आपण म्हणतो आर्थो सेंटर. ठीक आहे. नंबर 3 लाइन PA, लाइन QB and line RC intersect each other at point O. Okay, so that is so these lines are consonants. हा कोणा ठिकाणी काय पॉइंट टू हा ट्रायंगलच्या बाहेर आहे म्हणून फोर्थ पॉइंट the arcocenter of an obtuse angle triangle is in the exterior nearby the भाग of the triangle. Okay, आता ऍक्टिव्हिटी आपण पुढच्या पिरियडला घेऊ. ओके, थँक्यू.